महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना. शासकीय रुग्णालयात विशेष कोल्ड वॉर्ड तयार. उष्माघाताच्या रुग्णांसाठी शरीराचं तापमान कमी करण्यासाठी कूलर, एसी आणि कोल्ड बाथची व्यवस्था. जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट. तापमान 43 अंशांवर. हजारो हेक्टर क्षेत्रातील केळी बागांना फटका. सरकारनं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. जळगावात सूर्य आग ओकतोय. बैठक घेऊन पाणी टंचाई, लोड शेडिंग आणि इतर विषयांवर चर्चा करणार. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती. घराबाहेर पडताना लोकांनी काळजी घेण्याचंही आवाहन. असेल, MSCB असेल किंवा तत्सम इतर काही छोटे मोठे विषय असतील त्याच्यामध्ये उष्णतेच्या बाबतीमध्ये सुद्धा जिल्ह्याला सतर्क राहण्याचा ज्या ज्या सूचना देता येतील त्या प्रशासनातर्फे किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. सोलापूर जिल्ह्यात उन्हाचा पारा 43 अंशांवर आणि त्यामुळे पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांना उन्हाच्या झळा. मे महिन्याच्या सुट्टीत भाविकांची संख्या वाढणार आणि त्यामुळे दर्शन रांगेत मॅट अंथरण्याची मागणी. आठवडाभरात विजेच्या मागणीत मोठी वाढ. मुंबईत 15 ते 17% वाढ. गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत मुंबई आणि महाराष्ट्रात विजेची मागणी विक्रमी पातळीवर. उन्हाच्या झळांमुळे एसी, कूलर, पंख्यांचा वापर वाढल्यानं विजेच्या मागणीतही वाढ. उन्हाची तीव्रता वाढल्यानं पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या चितळाला जीवदान. भंडाऱ्याच्या साकोली वनविभागाच्या झाडगाव बीटा परिसरातील घटना. वनविभागाकडून चितळाचं रेस्क्यू. रत्नागिरीच्या चिपळूणमधील पेंढाबे येथील मैदानात वाशिष्ठी नदीच्या तीरावर पार पडली बैलगाडा स्पर्धा. तीव्र उन्हातही 165 बैलगाड्यांचा सहभाग. बैलगाडा स्पर्धेची लोकप्रियता वाढली. हत्तीनं रोखला गस्तीवर असलेला वन अधिकारी कर्मचाऱ्यांचा रस्ता. गोंदिया जिल्ह्यातल्या प्रतापगड नवेगाव बांध मार्गावरची घटना. काही काळानंतर हत्ती जंगलाच्या दिशेने निघाला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापूर बस स्थानकावर उपाहारगृह आणि सुलभ शौचालयाची पाहणी केली आहे. यावेळी 1 जूनपासून बस स्थानकावरील शौचालय मोफत सेवा देणार. राज्यभरातल्या सर्व बस स्थानकावर हा नियम लागू असेल. परिवहन मंत्र्यांची माहिती. कोल्हापुरातील छत्रपती संभाजीनगर बस स्थानकावरून श्रेयवाद. काँग्रेस समर्थकांचे बस स्थानकात सतेज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे बस स्थानक झाले होर्डिंग्ज. प्रताप सरनाईक यांच्या हस्ते बस स्थानकाचं उद्घाटन. पुणे शहर पोलिसांसाठी हेल्मेट सक्ती लागू. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचा आदेश. दुचाकीवर प्रवास करणाऱ्या सर्व पोलिसांना हेल्मेट बंधनकारक. पोलिसांना आदर्श घालून देण्याचे निर्देश. मुंबई महापालिकेत तब्बल 58,000 पदे रिक्त आणि त्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण. अत्यावश्यक सेवातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीतून वगळण्याची म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी. तेलंगणाच्या सर्वेक्षणात विलक्षण गोष्ट समोर. 12 लाख नागरिकांकडून जात नाही या टॅगला पसंती. 3.4% लोकसंख्या जात निरपेक्ष असल्याचं समोर. यापैकी बहुतांश नागरिक हे ग्रेटर हैदराबादमधील. उत्तराखंडमधल्या चारधाम यात्रेला 19 एप्रिलपासून सुरुवात होणार. 22 एप्रिलला केदारनाथ धामचे दरवाजे उघडणार. 15 एप्रिलपर्यंत सुमारे 6 लाख भाविकांची नोंदणी. बर्फाचे थर कापून भाविकांसाठी रस्ता तयार करण्याचं काम सुरू. आजपासून सोलापूर ते हैदराबाद विमानसेवेचा प्रारंभ. पहिल्याच दिवशी 45 प्रवाशांनी केलं तिकीट बुकिंग. हैदराबाद विमानसेवेच्या निमित्तानं सोलापूर हे देशातील 3ऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडलं जाणार. चेन्नईचा वेगवान गोलंदाज खलील अहमद दुखापतीमुळे यंदाच्या IPLमधून बाहेर. खलील अहमद होता चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या गोलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ. चेन्नईच्या संघासाठी मोठा धक्का. राज ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडेंची भेट घेतली. नव्या आयुक्तांना राज ठाकरेंनी सदिच्छा भेट देत शुभेच्छाही दिल्या. मुंबई, पुणे आणि नाशिकात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विकलं जाते. ड्रग्ज येतं कुठून हे सरकारला माहीत नाही का? मनसे नेते अमित ठाकरेंचा सवाल. पोलिसांना 24 तास फ्री हँड द्या, तसेच राज ठाकरेंच्या हातात महाराष्ट्र द्यावा, ते सर्व काही ठीक करतील, अमित ठाकरे यांचं विधान.
मला वाटतं की हे ड्रग्स कुठून येतात, आपल्या प्रत्येक शहरांमध्ये येतात. पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, हे किती प्रमाणात येतात हे पण मी तुम्हाला सांगेन. हे थांबवण्याची ताकद सरकारमध्ये नाही आहे का? दरवेळेला असा काहीतरी प्रकार झाल्यावर मला वाटतं की आपण कुठेतरी ह्याच्यावर चर्चा करतो. हे थांबवण्याची मला वाटतं की ताकद असली पाहिजे की पोलिसांना तुम्ही एक 24 तासाचा फ्री हँड द्या, हे सगळ्या गोष्टी सुटतील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन तसेच भेटीसाठी आलेल्या लोकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधलाय. वर्धा जिल्ह्यातल्या 315 ग्रामपंचायतींवर सरपंच असणार प्रशासक. या सर्व ग्रामपंचायतींवर आधी नियुक्त केले होते अधिकारी. उच्च न्यायालयात प्रशासक नियुक्तीबाबतच्या निकालानंतर निर्णय. मध्ये उच्च न्यायालयाने आमच्या वकिलामार्फत या रोगी स्वप्नील करंजेकर यांनी बाजू आमची रेटून ठरली आणि आम्हाला 20 फेब्रुवारी 2026च्या परिपत्रकानुसार प्रशासक म्हणून निर्देश प्रशासनाला दिले. विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे जाणार की दुसरा उमेदवार? ठाकरेंची शिवसेना काय निर्णय घेणार याकडे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं लक्ष. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक नसल्याची सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरे विधान परिषदेसाठी उभे राहणार असतील तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते. खासदार संजय राऊतांचं मत. सर्व पक्ष उद्धव ठाकरेंच्या नावाला पाठिंबा देतील, संजय राऊतांना विश्वास. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर पुन्हा उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकेल, जसं शरद पवारांच्या बाबतीत झालं. एवढंच मला माहिती आहे. आता महाविकास आघाडीकडून, खास करून शिवसेनेकडून काय भूमिका घ्यायची या संदर्भात आम्ही महाराष्ट्रात बसून 1-2 दिवसात निर्णय घेऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.